काल आपण रेस्ट API बनवले होते, जे मॅन्युअली बनवले होते या कंट्रोलरमधून. हे सगळं आपण एक्सप्लेनेशन काल बघितलं. मग काल व्हिडिओ संपवताना मी तुम्हाला बोललो होतो की एक स्प्रिंग बूटमध्ये असं एक फीचर आहे ज्या फीचरमुळे तुम्हाला हा कंट्रोलरचा काहीच कोड लिहायची गरज नाही. तो ॲटोमॅटिक तुम्हाला रेस्ट API बनवून देतो. फक्त इथे ॲड, अपडेट, डिलीट, सर्च करायच्या एवढ्याच मेथड नाही तर भरपूर तुम्हाला कस्टमायझेबल मेथड्स तो बनवून देतो. ते आता आपण बघणार आहोत. मग मी इथे काय करतो, इथून हा कंट्रोलर आहे तो डिलीट करून टाकतो. जो आपण काल कंट्रोलर बनवलेला तो मी इथून डिलीट करून टाकतो. याचा आपण बॅकअपसाठी कोड ठेवू शकतो कुठेतरी. बॅकअपसाठी याचा आपण कोड ठेवूया सेव्ह करून. ठीक आहे. आणि इथून मी डिलीट करतो. राईट क्लिक आणि डिलीट, किंवा त्याला क्लिक करून कीबोर्डचं डिलीट बटन दाबलं तरी चालतं. रिफॅक्टर डिलीट कुठे आहे? हां, इथे आहे ऑप्शन. केलं डिलीट कंट्रोलर. आता मी डिलीट केला. आता एम्प्लॉई रिपॉझिटरीमध्ये इथे रिपॉझिटरी ॲनोटेशन न देता मी काय देणार, रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स हे ॲनोटेशन वापरणार. एवढंच करून मी आता प्रोग्राम हा रन करतो. मग हे कंट्रोलरसाठी तुम्ही जो काय कोड लिहिलेला तो तेवढाही लिहायची गरज नाही. तो तुम्हाला स्वतःहून हे बनवून देतो, एंड पॉईंट्स वगैरे बनवून देतो. पोस्टमॅन चालू करतो. आता हा जो ॲटोमॅटिक तुम्हाला बनवून देतो API, मग तिथे आपण EMP लिहिलेलं ना. मग त्या EMPच्या ऐवजी तो काय करणार, बाय डिफॉल्ट तुमच्या एंटिटीचं नाव काय आहे, एम्प्लॉई आहे ना. मग तो एम्प्लॉईज स्मॉलमध्ये एम्प्लॉईज या नावाचा एंड पॉईंट बनवणार. म्हणून जर मी इथे एम्प्लॉईज असं सर्च केलं, एम्प्लॉईज, तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईजचा रिझल्ट दिसणार. आता हे बाजूचं जे आहे एम्बेडेड वगैरे हे सगळं, हा सगळा पार्ट तुम्ही निग्लेक्ट करा. हां, तो त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे. एवढ्या पार्टवर कॉन्सन्ट्रेट करा. इथे काय आला आहे, एम्प्लॉईजचा एक ॲरे आलेला आहे. आता मला याच्यामध्ये काहीतरी नवीन रेकॉर्ड्स ॲड करायचे आहेत. तर काय करणार, इथे पोस्ट, गेटच्या ऐवजी पोस्ट करणार. आणि इथून मी बॉडी देणार. बॉडीमध्ये JSON टाईप निवडणार आणि इथून मी पॅरामीटर पास करतो आणि सेंड करतो. इथून इथे हे सेव्ह झालेलं आहे. साईड बाय साईड आपण हे डेटाबेसमध्ये क्रॉस चेक करू शकतो, टेस्ट करून बघू शकतो खरोखर ॲड होत आहे की नाही ते. इथे बघा रेकॉर्ड ॲड झालेला आहे. आता आपण अजून एक रेकॉर्ड ॲड करूया. दोन रेकॉर्ड ॲड झाली. कळलं ना. मला जर याच्यात काहीतरी अपडेट करायचं असेल तर पुट अपडेटच्या आधी आपण हे बघूया. मला रेकॉर्ड गेट करायचं आहे. कोणाचं, तर ज्याचा ID 2 आहे त्याचा रेकॉर्ड मला गेट करायचा आहे. हां सॉरी, त्याचा ID आता 2 नसणार. ऑटोमॅटिक जनरेट झालेला ID काय आहे, 102 आणि 103. 102 ID ज्याचा आहे त्याचे इथे डिटेल्स आले. त्याच्यानंतर ज्याचा ID 103 आहे त्याचे इथे डिटेल्स आले. कळलं ना. ज्याचा ID 103 आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी चेंज करायचं आहे, म्हणजे अपडेट करायचं आहे. अपडेट करायचं आहे तर त्याच्यात काय अपडेट करायचं आहे, जिथे नाव जिथे नाव विठ्ठल आहे त्या ठिकाणी समजा पांडुरंग केलं. ID डेजिग्नेशन 2 केलं आणि सॅलरी इथे किती केली, 2 लाख केली आणि इथे सेंड केलं. आणि इकडे जाऊन बघितलं की इथे हे जे रेकॉर्ड आहे ते अपडेट होणार. झालं.
असंच सेम ज्याचा आय डी 102 आहे त्याचे जर मला चेंज करायचे असतील, रुक्मिणी होतं तिथे मी समजा केलं रखुमाई, आय डी डिजिग्नेशन 1 केलं आणि सॅलरी 1 लाख होती ती 2 लाख केली. आणि इकडे जाऊन मी रिफ्रेश करून बघितलं की इकडे हे चेंज झालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जो काही कंट्रोलरमध्ये कोड लिहिलेला इकडे ॲड अपडेट डिलीटसाठी, तो कोडही लिहायची गरज नाही. आणि तुम्हाला स्प्रिंगची ही जी JPA रिपॉझिटरी आहे ती तुम्ही ज्या क्लासमध्ये वापरता त्या क्लासला तुम्ही हे ॲनोटेशन लावलात, सॉरी क्लास नाही इंटरफेस, त्या इंटरफेसला तुम्ही हे ॲनोटेशन लावलात रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स, की तुम्ही हे रेडीमेड APIs वापरू शकता. हे रेडीमेड APIs कोणी बनवून दिले? या रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स याने. मला काय कंट्रोलरमध्ये काही कोड लिहावा लागला का? लागलेला, पण तो काल लिहावा लागलेला. ती फाईल मी डिलीट केली. आता कंट्रोलरमध्ये काय करायची गरज नाही, इथून त्याने ॲटोमॅटिक मला हे बनवून दिलं. मग हे तुम्हाला मी आधी दाखवलं नाही, आधी मी तुम्हाला कंट्रोलर करून दाखवलं, मग कंट्रोलर डिलीट करून हे बनवून दाखवलं. असं का? कारण जर आधी मी तुम्हाला हे दाखवलं असतं आणि त्याच्यानंतर कंट्रोलरमधून जे आपण मेथड्स बनवल्या त्या दाखवल्या असत्या यावाल्या, तर तुम्हाला या ॲनोटेशनची किंमत राहिली नसती. कळलं ना? म्हणून आधी दाखवलं कंट्रोलरमधून आपण हे जे काही गोष्टी करतो या सगळा कोड आपण ह्या एका ॲनोटेशनने सुद्धा करू शकतो. मग या एक हे ॲनोटेशन किती पॉवरफुल आहे हे तुम्हाला समजलं, किती कोड त्याने कमी झाला. कळलं? रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स या ॲनोटेशनने काय केलं, जो एम्प्लॉई क्लास होता याच्यासाठी एक एंड पॉईंट बनवला, एम्प्लॉईज, स्मॉलमध्ये एम्प्लॉईज. स्मॉलमध्ये एम्प्लॉईज मी कुठे वापरतो? इथे वापरतो एम्प्लॉईज. मग मला सगळ्या एम्प्लॉईजची इथे लिस्ट मिळते. इथे बघा हा JSON ॲरे आहे आणि त्याच्यात हे एक ऑब्जेक्ट झालं, हे एक ऑब्जेक्ट झालं. आता याच्यात त्याने काही एक्स्ट्रा ॲट्रिब्यूट्स ॲड केलेली आहेत. लिंक ही नेस्टेड ॲट्रिब्यूट आहेत बघा. लिंकमध्ये सेल्फ, त्याच्यात href. मग ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर हा URL इथे फायर केला जाणार. कळलं ना? याच्यावरती क्लिक केला की त्या एम्प्लॉईचे डिटेल येणार. तर हा जो रिझल्ट मला मिळायचा कसा, तर इथे एम्प्लॉईज हा शब्द टाकल्यानंतर मला इथे एम्प्लॉईज नको आहे, मला इथे फक्त EMP द्यायचं आहे. तर मी ते कसं करू शकतो? तर इथे या ॲनोटेशनला एक पाथ नावाचं पॅरामीटर पास करायचा आणि इथे EMP दिलं. म्हणजे का, या एम्प्लॉई नावाच्या टेबलसाठी तो बाय डिफॉल्ट एम्प्लॉईज हा एंड पॉईंट बनवत होता. त्याच्याऐवजी काय बनवणार आता? EMP हा एंड पॉईंट बनवणार, जो आपण इकडे वापरू शकतो. आता जर मी इथे एम्प्लॉईज लिहून जर सेंड केलं तर एरर येणार. आणि जर मी आता EMP हे धरून जर सेंड केलं तर मात्र हा रिझल्ट आपल्याला मिळाला. कळलं? आता हा जो काही रिझल्ट मिळतो त्याच्यामध्ये बघा आपल्याला नको असलेल्या गोष्टीसुद्धा आहेत. इथे एम्बेडेड आहे, त्याच्यानंतर इथे लिंक्स, href हे ऑप्शन्स येतात. आणि आपल्याला आपल्या मनानुसार कस्टमाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण तो कंट्रोलर वापरतो, जो आपण काल शिकलो तो. कळलं ना? मग आता ही जी JPA रिपॉझिटरी आहे याच्यामध्ये अजून काय काय फीचर्स आहेत. मी आतापर्यंत इथे काय करतोय, मी एखादा एम्प्लॉई गेट वापरून काय करतोय, सिलेक्ट करतोय. नुसतं मी /EMP मारलं तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईचा रिझल्ट मिळतोय. सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट मिळते. गेट ठेवून जर मी इथे एम्प्लॉईचा ID टाकला तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर ID = 102 हा रिझल्ट मिळतोय. जर पुटवरती क्लिक केलं तर अपडेट होतं आहे. त्याच्यानंतर डिलीटही करू शकतो. इथे डिलीट ठेवून जर मी सेंड केलं तर 102 ज्याचा ID आहे तो एम्प्लॉई डिलीट होणार. तर या मेथड्स त्याने मला रेडीमेड बनवून दिल्या, कंट्रोलर मला लिहायची गरज नाही. मग आता ह्याच्यात आणखी काही फीचर्स आहेत. समजा मला असे एम्प्लॉई पाहिजे असतील
ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 1,00,000 आहे असे एम्प्लॉई जर मला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी मी इथे मेथड बनवू शकतो, कुठलीही एक मेथड बनवू शकतो. आपण त्याला काहीही नाव देऊ शकतो. मी इथे एक मेथड बनवतो, काय फाइंड EMP, किंवा आपण असं एक नाव देऊया फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, आणि इथे मी सॅलरीचा डेटा टाईप काय आहे, डबल आहे, इथे डबल पास करतो. आणि ही मेथड रिटर्न काय करणार, तर रिटर्न करणार लिस्ट ऑफ एम्प्लॉई, ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन इथे स्पेसिफाय केलेला पॅरामीटर असेल, त्या एम्प्लॉईजची लिस्ट पाठव असं. मग इथे मी एक क्वेरी लिहू शकतो. क्वेरी नावाचं ॲनोटेशन आहे इथे, स्ट्रिंग डबल कोटमध्ये म्हणजे स्ट्रिंगमध्ये मी क्वेरी लिहू शकतो. ही मेथड जेव्हा कॉल होणार तेव्हा इथे एम्प्लॉईची लिस्ट मिळाली पाहिजे ना, ती कशी मिळणार, तर ही क्वेरी फायर केल्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी ग्रेटर दॅन हा वाला पॅरामीटर. इथे जर तुम्ही सॅल टाकलात तर इथे सुद्धा कोलन सॅल लिहिलं पाहिजे. कोलन येतो तेव्हा तो समजतो की इथला पॅरामीटर घ्यायचा आहे. कळलं? मग काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी ग्रेटर दॅन कोलन सॅल. इथे सॅलरी जी काय टाकणार 1,00,000 2,00,000 ती इथे रिप्लेस होणार कोलन सॅलच्या ठिकाणी, आणि मग ही क्वेरी डेटाबेसवरती रन होणार. ही क्वेरी मी कॉपी केली आणि समजा मी इथे पेस्ट केली आणि सॅलच्या ठिकाणी काय करतो 1,00,000 टाकतो आणि रन करतो. ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 1,00,000 आहेत ते दिसत आहेत. मी समजा ह्याच्यातल्या एकाची सॅलरी मी काही केली, कमी केली. आणि ही क्वेरी फायर केली तर आता माझ्याकडे एकच रेकॉर्ड येते. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं तर 2 रेकॉर्ड मिळणार, पण सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर सॅलरी ग्रेटर दॅन 1,00,000 ते एकच रेकॉर्ड मिळतंय. बरोबर ना? मग इथे 1,00,000 ही व्हॅल्यू कशी येणार, डायनामिकली येणार, पोस्टमॅनमधून येणार किंवा आपल्या GUI मधून येणार, जो आपण पुढे अँड्रॉइडमधून बनवणार किंवा ॲपलमधून बनवणार किंवा फ्लटरमधून बनवणार किंवा HTML मधून बनवणार. मग आता ही जी क्वेरी आहे ही आपण कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिली, SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. हे आपण पहिल्याच सिरीजमध्ये आपल्या बघितलं होतं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम शिकलो तेव्हा. मग आता ही जी क्वेरी आहे ती JPA क्वेरी म्हणतात याला, जावा पर्सिस्टन्स API मधली क्वेरी, JPA क्वेरी, JPQL ज्याला म्हणतात, जावा पर्सिस्टंट क्वेरी लँग्वेज. मग JPQL मध्ये त्यांनी काय मॉडिफाय केलेलं आहे, दर वेळेला सिलेक्ट स्टार फ्रॉम लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचं फ्रॉम टेबल नेम व्हेअर काय कंडिशन असेल ती. कळलं? सिलेक्ट स्टार लिहायची गरज नाही. जर तुम्हाला स्पेसिफिक कॉलम पाहिजे असेल तर मात्र सिलेक्ट लिहा, सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन जी काय असेल ती. सगळे कॉलम पाहिजे असतील तर सिलेक्ट स्टार लिहायची गरज नाही, फ्रॉम टेबल नेम एवढं लिहिलं तरी बस आहे. कशामध्ये, JPQL मध्ये, म्हणजे स्प्रिंग बूटमध्ये जेव्हा आपण अशी क्वेरी लिहितो तेव्हा. कळलं? एवढं करून मी काय करतो, हा प्रोग्राम रन करतो. आणि ही मेथड आता मी तिकडून कॉल करणार, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, आणि सॅलरी हा पॅरामीटर पास करणार. मग काय करणार, ही क्वेरी रन होणार आणि या क्वेरीचा जो काही रिझल्ट होता, नंबर ऑफ एम्प्लॉई, जी काही लिस्ट असेल, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, ती इथे रिटर्न करणार आणि ती मला तिकडे मिळणार. मग आता ही मेथड मी कशी कॉल करतो बघा, इथे लोकल होस्ट कोलन EMP इथपर्यंत आपला कॉमन आहे. हा, याचा रिझल्ट काय येतोय, सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट मिळणार मला. गेट, सगळ्या एम्प्लॉईची इथे मला लिस्ट मिळते. आता मी काय करतो, याच्या पुढे एक सर्च कीवर्ड टाकतो. सर्च कीवर्डचा अर्थ काय, तर सर्च कीवर्ड इंडिकेट करतो की इथे जे आपण नवीन मेथड्स बनवलेले आहेत
त्या मला कॉल करायच्या आहेत. मग हा जो हे जे फंक्शनचं नाव आहे ते मी कॉपी करतो आणि इकडे मी पेस्ट करतो. कुठे? आपल्या पोस्टमॅनमध्ये केलं पेस्ट. आणि आता मला पॅरामीटर पाठवायचा आहे. पॅरामीटर कसा पाठवतो? फंक्शनचं नाव कॉपी पेस्ट केल्यानंतर एक क्वेश्चन मार्क देतो आणि आपल्या पॅरामीटरचं नाव काय आहे? सॅल. इथे पॅरामीटरचं नाव काय आहे? सॅल. इथे जर सॅलरी असेल तर इथे सुद्धा सॅलरी वापरायचं. सॅल इज इक्वल टू इथे टाकतो 1,00,000. ॲक्च्युली ही व्हॅल्यू कुठून येणार? GUI मधून येणार. हां, पुढे आपण जेव्हा ॲक्च्युअल वेबसाईट डेव्हलप करणार किंवा ॲप डेव्हलप करणार तेव्हा. तात्पुरते आपण हे API टेस्ट करत आहोत. करत आहोत म्हणून मी इथे मॅन्युअली देतोय आणि सेंड करतो आता ही रिक्वेस्ट. मग इथे एकच रेकॉर्ड मला मिळालं ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 2,00,000 आहे. मग ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 आहे, ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 1,00,000 होती ते मला मिळाले. तर ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 10,000 आहे असे मला एम्प्लॉई बघायचे असेल तर इथून सेंड करतो. बघा इथे रखुमाई आणि पांडुरंग दोन्ही आले. दोन्ही रेकॉर्ड्स मला मिळाले. कळलं? मग तुम्ही मला म्हणाल की तुम्ही तर म्हटला होतात की स्प्रिंगमध्ये काही क्वेरी वगैरे लिहावं लागत नाही, ही का लिहावी लागले? ही क्वेरी जरी तुम्ही खोडून टाकलात तरी स्प्रिंग ॲटोमॅटिक क्वेरी जनरेट करणार. हे जरी तुम्ही काढून टाकलात सगळं तरी स्प्रिंग ही तुमचं फंक्शन काय लिहिलं आहे ते बघणार. स्प्रिंग बूट काय करणार? हे फंक्शन काय लिहिलं आहे ते बघणार. ह्याच्यात काय लिहिलं आहे? फाइंड म्हणजे स्प्रिंग समजून घेणार काहीतरी आपल्याला सिलेक्ट क्वेरी मारायची आहे. फाइंड बाय सॅलरी म्हणजे स्प्रिंग समजून घेणार की सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करायचं आहे. टेबल कुठलं? तर हे टेबल इथे स्पेसिफाय केलं आहे ते. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर फाइंड बायच्या पुढे तुम्ही सॅलरी नाव टाकलं आहे. मग सॅलरी नावाचा कॉलम आहे का याच्यामध्ये? तर आहे. सॅलरी नावाचा कॉलम आहे म्हणजे तो समजून घेणार काय असणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर सॅलरी. आणि इथे तुम्ही काय लिहिलं आहे? ग्रेटर दॅन. मग तू क्वेरी काय करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन. इथे जे काही तुम्ही दिलं आहे ते ॲटोमॅटिक तो क्वेरी जनरेट करणार. मी असं जरी मग असं इथलं @query अॅनोटेशन लिहून ही क्वेरी जरी नाही लिहिली आणि हा प्रोग्राम रन केला तरी ॲटोमॅटिक तो तुम्हाला आउटपुट देणार. ॲटोमॅटिक तो क्वेरी जनरेट करतो. हे जे स्प्रिंग बूटमधलं जे फीचर आहे, जावा स्प्रिंग बूटमधलं फीचर, ते मला इतर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या फ्रेमवर्क्समध्ये मला सापडलं नाही. कदाचित येईल पुढे इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हे फीचर. जेव्हा मी स्प्रिंग बूट शिकायला गेलो होतो त्यावेळी तर नव्हते. असे मी कॉन्स आणि प्रॉस सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे, वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे त्यावेळेला जी टॉप लिडिंग होती त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स बघितले आणि तेव्हा मी स्प्रिंग बूट फ्रेमवर्क शिकायचं ठरवलं होतं 2 वर्षापूर्वी. तर आता हे फीचर बघूया. आपण @query अॅनोटेशन काढून टाकलं आहे तरी पण मी इथे सेंड करतो. सेंड केल्यानंतर मला तरी पण हा रिझल्ट मिळतोय. बघा मी इथलं @query वाला जो पार्ट होता तो काढून टाकला हा वाला, तरी मिळतोय. मग त्याने ॲटोमॅटिक क्वेरी बनवली. फाइंड बाय म्हणजे काय असणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम असणार. फाइंड बाय सॅलरी म्हणजे काय असणार? व्हेअर सॅलरी. आणि इथे काय? ग्रेटर दॅन म्हणजे काय असणार? इथे ग्रेटर दॅन चिन्ह वापरायचं आहे असं. आता जर मला ग्रेटर दॅन आहे त्याच्याऐवजी मी काय केलं? फाइंड बाय सॅलरी असं जर केलं मी, हां, आणि हे काढून टाकलं, फाइंड बाय सॅलरी असं केलं आणि हे जर रन केलं मी, आणि इकडून पोस्टमॅन चालू केला. आता हे ग्रेटर दॅनवाला पार्ट काढून टाकतो कारण आताचं आपल्याचं फंक्शनचं नवीन नाव काय आहे? फाइंड बाय सॅलरी. आणि इथून सेंड करतो. मग ज्याची सॅलरी 2,00,000 आहे, सॉरी ज्याची सॅलरी 20,000 आहे ते रेकॉर्ड कोणीच नाही आहे. ज्याची सॅलरी 20,000 आहे असं कोणीच नाही आहे. मग ज्याची सॅलरी 2,00,000 आहे असं कोण आहे? इथे पांडुरंग आहे. कळलं ना? आता ग्रेटर दॅन लेस दॅन मी काय वापरलेलं नाही. त्याच्यानंतर समजा मला अशा 2 मेथड्स बनवायच्या असतील. एक मगाशाप्रमाणे, एक काय? फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, आणि दुसरी ही वाली
फाइंड बाय सॅलरी नुसती. अशा दोन दोन मेथडसुद्धा मी ठेवू शकतो. कळलं? मग दोन्ही वर्क होणार. ग्रेटर दॅन पास केलं पुढे तर ही मेथड रन होणार. जर फाइंड बाय सॅलरी हे जर पास केलं तर ही मेथड एक्झिक्यूट होणार किंवा कॉल होणार किंवा इन्वोक होणार. मग इथे फाइंड बाय सॅलरी करतो. बघा फाइंड बाय सॅलरी मेथड वर्क होत आहे. आता फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन करतो, ग्रेटर दॅन, आणि इथे आता सेंड करतो. ज्याची सॅलरी 2 लाखपेक्षा जास्त आहे असे कोणीच नाही. आता फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन 20,000 करतो. मग दोन्ही रेकॉर्ड्स मला मिळणार. कळलं ना? म्हणजे इथे आता हे दोन्ही मेथड्स काम करत आहेत. अशा तुम्ही नंबर ऑफ मेथड्स बनवू शकता. आणि ह्या ज्या काही मेथड्स आहेत म्हणजे फंक्शन्स आहेत यांना बॉडी नाही आहे. बघा डायरेक्ट सेमिकोलन आला आहे म्हणजे हे बॉडीलेस मेथड्स आहेत. यांना काय म्हणतात? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स. इंटरफेसमधील सगळ्या मेथड्स ॲब्स्ट्रॅक्ट असतात. हे आपण कोर जावाच्या कोर्समध्ये शिकलो. क्लास आणि इंटरफेसमधला फरक, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेसमधला फरक. इंटरफेसमध्ये सगळ्याच्या सगळ्या मेथड्स ॲब्स्ट्रॅक्ट असतात म्हणजे काय? बॉडीलेस असतात. मग आता फाइंड बाय सॅलरी हे केलं. मग आता आपल्याला एखाद्या एम्प्लॉईच्या नावानुसार तो एम्प्लॉई फाइंड आउट करायचा असेल तर मी काय करणार? लिस्ट ऑफ एम्प्लॉई मला पाहिजे. फाइंड बाय कॉलमचं नाव नेम, पास मी करणार स्ट्रिंग पॅरामीटर नेमसाठी. फाइंड बाय नेम. मग ज्यांचं नाव इथे जो काय मी पॅरामीटर पास करणार त्याच्याशी मॅच होईल ते रेकॉर्ड्स मला मिळणार. त्या रेकॉर्डची मला लिस्ट मिळणार. फाइंड बाय नेम क्वेश्चन मार्क. इथे नेम पॅरामीटर पास करतो. नेम काय? तर विठ्ठल. कॅपिटल स्मॉल बघूया हां जरा. हां पांडुरंग नाव आपण अपडेट केलं ना. मग ज्याचं नाव पांडुरंग होतं त्याचे आपल्याला इथे डिटेल्स मिळाले. पांडुरंग नावाचे दोघे जण असतील तर तुम्हाला इथे 2 डिटेल्स दिसणार. आपण इकडे बनवूया तसं रेकॉर्ड. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. इथे मी नवीन रेकॉर्ड ॲड करतो. 104, 105, 106, 1 2 3 1 3 2 1. अशी मी काही रेकॉर्ड्स ॲड केली हां डेटाबेसमध्ये. आता जर मी काय केलं? फाइंड बाय नेम. नेम काय? पांडुरंग. मग पांडुरंग नावाचे 2 एम्प्लॉई माझ्याजवळ आहेत. एक हा वाला ज्याची सॅलरी किती आहे? 2 लाख आहे. आणि हा दुसरा वाला ज्याची सॅलरी 3 लाख आहे. याचा आय डी डेजिग्नेशन काय आहे? 2 आहे. याचा आय डी डेजिग्नेशन 3 आहे. हा त्यांच्यातला फरक आहे. त्याचं नाव सेम आहे पण बाकीच्या गोष्टी निरनिराळ्या आहेत. मग मला काय करायचं आहे? ज्याचं नाव पांडुरंग आहे आणि ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 2 लाख आहे असं मला पाहिजे. ज्याचं नाव पांडुरंग आहे पण ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 2 लाख, 2 लाखपेक्षा मोठी आहे म्हणजे हा वाला रेकॉर्ड मला पाहिजे. तर मी तशी सुद्धा मेथड बनवू शकतो. फाइंड बाय नेम अँड सॅलरी. फाइंड बाय नेम अँड सॅलरी. मग इथे मी काय करणार? डबलमध्ये सॅलरी पास करणार. मग ज्याचं नाव अमुक अमुक आहे आणि ज्याची सॅलरी अमुक अमुक आहे ते रेकॉर्ड मला मिळणार. आणि जर मी असं केलं फाइंड बाय नेम अँड सॅलरी ग्रेटर दॅन, मग फाइंड बाय नेम
हे नाव जर मॅच झालं, इथे येणारा पॅरामीटर, इथे येणारी व्हॅल्यू, तो प्लस ज्याची सॅलरी इथे जी आपण स्पेसिफाय करणार सॅल पॅरामीटरला त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन असेल तर तो मला मिळणार. हे तुम्हाला दाखवतो इथे. हे रन करतो परत. इथे कोडमध्ये जरा जरी चेंज केला तरी सर्व्हर इथून रन करायचा. हां, मग आता मी ती मेथड इथे वापरतो. फाइंड बाय नुसतं नेम केलं तर इथे पांडुरंग नावाचे दोघे जण आहेत. एकाची सॅलरी 2 लाख आहे आणि एकाची सॅलरी 3 लाख आहे. मग मी काय करतो, इथे फाइंड बाय नेम अँड सॅलरी, फाइंड बाय नेम अँड सॅलरी. मग इथे एक पॅरामीटर पाठवला क्वेश्चन मार्क देऊन, नेम इज इक्वल टू पांडुरंग. आणि आता दुसरा पॅरामीटर पाठवताना अँड वापरायचं, अँड सॅलरी. आता सॅलरी शब्द आपण इथे वापरला आहे काय पॅरामीटरमध्ये, तर नाही, आपण सॅल शब्द वापरला आहे बघा. म्हणून मी इथे पास करताना सुद्धा सॅल शब्द लिहिणार. तिथे सॅलरी वापरला तर इथे सॅलरी लिहायचा. या पॅरामीटरला मी व्हॅल्यू पास करतो 2 लाख. म्हणजे काय, ज्याचं नाव पांडुरंग आहे आणि ज्याची सॅलरी 2 लाख आहे, अँड ऑपरेटर वापरला म्हणजे काय, दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच ट्रू रिटर्न करणार. मग ज्याचं नाव पांडुरंग आहे असे 2 आहेत, प्लस ज्याची सॅलरी 2 लाख आहे असा हा, मग मला फक्त हे एक रेकॉर्ड मिळणार. कळलं ना, ज्याचा आय डी डेजिग्नेशन 2 आहे, याचा 3 आहे. मग मला आता इथे कुठलं रेकॉर्ड मिळणार, ज्याचं नाव पांडुरंग आहे आणि सॅलरी 2 लाख आहे असा हा आहे. सेंड करतो, बघा हाच मिळाला, दुसरा मिळाला नाही. आणि आता जर मी पुढची मेथड कॉल केली, कुठली, सॅलरी ग्रेटर दॅन, सॅलरी ग्रेटर दॅन, तर काय होणार, ज्याचं नाव पांडुरंग आहे आणि ज्याची सॅलरी 2 लाख नाही तर ग्रेटर दॅन 2 लाख आहे तो मला रिटर्न करणार. म्हणजे इथे 3 लाख वाला आता रिटर्न होणार. कळलं ना, हा वेगळा एम्प्लॉई रिटर्न झाला. आता मला समजा एखादं फंक्शन बनवायचं आहे ज्यांच्या नावाची सुरुवात पर्टिक्युलर लेटर पासून होते, तेच मला एम्प्लॉई पाहिजे आहेत. तर मी इथे काय करतो, एम्प्लॉई फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ, फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ. आणि इथे मी काय असेल तो पॅटर्न टाकणार नावाचा, इनिशियल काय लेटर असेल तर इथे जो काय पॅरामीटर देणार तो तुम्हाला तिकडे वापरायचा आहे. फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ क्वेश्चन मार्क. आणि इथे पॅरामीटर पाठवणार str इज इक्वल टू strच का, कारण इथे मी str घेतलं आहे पॅरामीटरचं नाव म्हणून. str काय पाठवतो मी, p, ज्यांच्या नावाची सुरुवात p पासून झाली आहे ते इथे दिसत आहेत बघा. आता जर r पाठवला तर ज्यांच्या नावाची सुरुवात r पासून आली ते दिसतात. कळलं ना. असंच सेम मी काय करू शकतो, एंड स्विचचं बनवू शकतो. मग ज्यांच्या नावाचा शेवट आय ने होतो, आय या लेटरने होतो अशी, तर ही 2 आहेत. ज्यांच्या नावाचा शेवट जी ने होतो असे हे 2 आहेत. ज्यांच्या नावाचा शेवट एल ने होतो असे इथे कोण आहेत, कोणीच नाही आहेत, एम्प्टी ॲरे याला. त्याच्यानंतर इथे आपण सुरुवात आणि शेवट बघितला. मग ज्यांच्या नावामध्ये कुठेतरी एखादं लेटर येतंय, त्या लेटरने आपल्याला सर्च करायचं असेल तर काय करणार, सेम असंच फाइंड बाय नेम कंटेन्स
फाइंड बाय नेम कंटेंट स्ट्रिंग str. फाइंड बाय नेम कंटेंट्स. आता इथे मी काय टाकतो, ज्याच्या नावामध्ये एम आलाय, ज्याच्या नावामध्ये एम आलाय ती रेकॉर्ड मला पाठव. फाइंड बाय नेम कंटेंट्स एम. कळलं ना? इथे एम आलाय, इथे एम आलाय. ज्याच्या नावामध्ये एन आलाय ती रेकॉर्ड्स पाठव. पांडुरंगमध्ये एन आलाय, रुक्मिणी रखुमाई यांच्यामध्ये एन आलाय, गोविंदमध्ये एन आलाय. ज्याच्या नावामध्ये एन आय आलेलं आहे, एन आय ते पाठव. मग इथे रुक्मिणी. ज्याच्या नावामध्ये ओ आलेला आहे ते पाठव, गोविंद. ज्याच्या नावामध्ये ए एन हे लागोपाठ आलेले आहेत असे पाठव, पांडुरंग. पांडुरंग 2 आले. कळलं? अशा प्रकारे या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मग ह्या स्प्रिंग काय करतो, ॲटोमॅटिक क्वेरी बनवून देतो या मेथडसाठी. फक्त तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे की ही जी काही तुम्ही नावं देता मेथडला त्याच्यामध्ये कॅमल केस वापरली पाहिजे. कॅमल केस म्हणजे काय? कॅमल म्हणजे उंट. मग उंट चालताना तुम्ही बघितलं आहे का कधी? टी व्हीमध्ये तरी बघितलं असेल. तर ते कसं चालतं, एकदा मान वर करतं, एकदा खाली करतं, वर करतं, खाली करतं, वर करतं, खाली करतं, असं करत चालतं ना ते. वर खाली असं डुलत डुलत चालतंय. तशी ही तुम्हाला लेटर्स बघा तशीच दिसणार. इथे बी वरती आलाय म्हणजे कॅपिटल आहे, त्याच्यानंतर एन कॅपिटल आहे, ए कॅपिटल आहे, एस कॅपिटल आहे, जी कॅपिटल आहे, टी कॅपिटल आहे. म्हणजे एकदा लेटर वरती मोठं दिसतं, एकदा छोटं दिसतं, एकदा मोठं दिसतं, छोटं दिसतं, मोठं दिसतं, छोटं दिसतं, जसं उंट चालतंय त्या पद्धतीने. म्हणून याला कॅमल केस म्हणतात. मग ही कशी लक्षात ठेवायची? तर मेथडचं नाव नेहमी स्मॉल लेटरने सुरू होतं, हा नियम आहे. कॅपिटल लेटरने कोणाची नावं सुरू होतात? क्लास, इंटरफेस, इनम यांची नावं कॅपिटल लेटरने सुरू होतात. कॉन्स्टंट जे असतात त्यांची सुद्धा नावं कॅपिटल लेटरने सुरू होतात. परंतु जी व्हेरिएबल्स असतात, मेथड्स असतात, त्यांची सुरुवात नेहमी स्मॉल लेटरने होते. मग कॅमल केस कुठे वापरायची? कुठली लेटर कॅपिटल करायची? जेव्हा दोन शब्द एकत्र जुळतात, जेव्हा दोन शब्द एकत्र जुळतात तेव्हा जिथे जुळतात ते लेटर आपण कॅपिटल करायचं. फॉर एक्झाम्पल असं असेल, फाइंड बाय नेम अँड सॅलरी. ह्याच्यासाठी मला बनवायचं असेल तर काय करणार, हे एकत्र इथे जोडतोय ना, मग जिथे जोडतोय ते लेटर कॅपिटल करायचं. हे आहे ते मी इथे जोडतोय, मग हा जो एन आहे तो कॅपिटल करणार. इथे अँड शब्द मी जोडतोय याला, मग ए आहे तो कॅपिटल करणार. एस आहे तो याला जोडतोय, मग इथे एस कॅपिटल करणार. याच्या पुढे मला ग्रेटर दॅन पाहिजे किंवा लेस दॅन पाहिजे, तर मी इथे सुद्धा काय करणार, हा जी आहे स्मॉल तो इथे कॅपिटल करणार, दॅनचा इथे टी कॅपिटल करणार. कळलं? याला काय म्हणतात? कॅमल केस. कॅमल केस. मग हे कॅमल केसमध्ये लिहायचे. भले इकडे तुमची ही जी ॲट्रिब्यूट्स आहेत ही स्मॉलमध्ये दिलेली का असेनात, इकडे तुम्हाला ती कॅपिटलमध्येच लिहिली पाहिजे. आय डी डेजिग्नेशन असेल तर डी हा कॅपिटल येणार नक्की, पण आय सुद्धा तुम्हाला इकडे कॅपिटल लिहावा लागेल. कळलं ना? फाइंड बाय आय डी डेजिग्नेशन ह्याच्यात कसं येणार? फाइंड बाय आय डी डेजिग्नेशन, फाइंड बाय आय डी डेजिग, फाइंड बाय आय डी डेजिग. इथे आय स्मॉल असला तरी इथे कॅपिटल लिहावा लागणार. का? कारण तो शब्द आपण इथे जोडला आहे. आणि इथे मी काय करणार, आय डी डेजिग्नेशन जे आहे त्याचा डेटा टाईप काय आहे? इंटिजर आहे. मग त्या डेजिग्नेशन वाईज सुद्धा मी त्यांना सर्च करू शकतो. ज्यांचं डेजिग्नेशन 2 आहे ती रेकॉर्ड जर मला पाहिजे असतील तर पॅरामीटर आय डी डेजिग इज इक्वल टू 2. ज्यांचं डेजिग्नेशन 2 आहे ती रेकॉर्ड्स मला इथे सापडली.
कॅपिटल स्मॉलचं काय ते लक्षात आलं सगळ्यांच्या? कॅमल केस कशी वापरायची ती? कॅमल केस कशी वापरायची लक्षात आली? प्रणव, येस सर. आदित्य, हे आदित्य, ऑफलाईन गेलास की काय? मोबाईल चालू ठेवून गेलास की काय लांब? मग आता ज्या काय आपण इथे मेथड्स बघितल्या यांच्यासाठी जर आपल्याला क्वेरी लिहायच्या झाल्या तर कशा कशा झाल्या असत्या क्वेरी? तर याच्यासाठी काय आलं असतं? फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन काय येणार होती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन कोलन सॅल. इथे काय आली असती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर सॅलरी इज इक्वल टू कोलन सॅल. इथे काय झाली असती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर नेम इज इक्वल टू कोलन नेम. इथे काय झाली असती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल where name is equal to colon name and salary is equal to colon sal. इथे क्वेरी काय आली असती? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल where name is equal to colon name and salary greater than colon sal. त्याच्यानंतर फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ. इथे क्वेरी कशी आली असती? फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ. कोण सांगेल? सांग सबीना, तू होतीस ना एसक्यूएलच्या लेक्चरला. जे बाकीचे आहेत ज्यांना DBMS SQL झाले आहे ते सुद्धा सांगू शकतात. याच्यासाठी क्वेरी काय येणार सांग? बोल, टाईप करत बसू नको, वेळ लागणार टाईप करत बसलीस तर. सबीना, सगळेच मोबाईल चालू ठेवून फिरत राहतात की काय? आयशा, तू सांग क्वेरी काय येणार? फाइंड बाय नेम स्टार्ट्स विथ. हरलात. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम where name like ज्यांच्या नावाची सुरुवात आर ने होते पण पुढे काहीही असू दे. हे काय झालं? नेम स्टार्ट्स विथ आर, पुढे काहीही असू दे. ज्यांच्या नावाची सुरुवात पी ने होते, पी ने सुरुवात होणार, पुढे काहीही स्ट्रिंग असू दे ते रिटर्न करणार. ज्यांच्या नावाचा शेवट NI ने होतो ते असे होणार. कळलं? ही क्वेरी कुठे येणार? याच्यासाठी येणार, स्टार्ट्स विथ एंड्स विथ साठी. त्याच्यानंतर फाइंड बाय नेम कंटेन्स. फाइंड बाय नेम कंटेन्स कसं येणार? इथे जी काय आपण स्ट्रिंग पास करणार ती, म्हणजे त्या स्ट्रिंगच्या डाव्या बाजूला काही लेटर्स असू शकतील, उजव्या बाजूला काही लेटर्स असू शकतील. मग ती जिथे कुठे मिळणार तेव्हा तो आपल्याला रिझल्ट मिळणार. आणि जी काही शेवटची आपण मेथड बनवली फाइंड बाय ID डिजिट, मग याची क्वेरी काय होणार ती तोंडीच सांगतो, सोपी आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर ID डिजिट इज इक्वल टू कोलन ID डिजिट इथे दिलेला आहे तो. तर या सगळ्या अशा प्रकारच्या आपल्याला क्वेरी माराव्या लागल्या असत्या. तर हा आपला कोड कमी झाला. कशामुळे? तर या JPA रिपॉझिटरीमुळे. JPA रिपॉझिटरी काय करतं? ही जी काही कॅमल केसमध्ये तुम्ही जी काही मेथड बनवून ठेवलेली आहे त्याचा अर्थ जाणायचा प्रयत्न करते आणि त्या अर्थानुसार ॲटोमॅटिक क्वेरी फायर करते. आपल्याला क्वेरी लिहत बसायची गरज नाही. ही स्प्रिंग बूटचं हे जबरदस्त फीचर आहे. याला डेव्हलपर मॅजिक ऑफ स्प्रिंग बूट असं म्हणतात. हे फीचर्स मला इतर प्रोग्रामिंग लँग्वेजची जी फ्रेमवर्क होती त्यामध्ये मला सापडलं नाही, म्हणून मी जावामधलं स्प्रिंग बूट निवडलं आणि याच्यामधूनच मी ॲप्स असतील, वेबसाईट्स असतील, ॲप्स म्हणजे डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स, वेबसाईट ही सध्या डेव्हलप करतो. कारण अशा काही क्वेरी वगैरे माराव्या लागत नाहीत. आणि जर तुम्हाला काहीतरी कॉम्प्लेक्स क्वेरी मारायची असेलच तर तुम्ही काय करू शकता? इथे @ क्वेरी लिहून याच्यात तुमची जी काही क्वेरी असेल ती तुम्ही
लिहू शकता. सिलेक्ट स्टार लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही फ्रॉम टेबल नेम असं करू शकता. आणि जी काही क्वेरी तुम्हाला मिळणार त्या क्वेरीचा रिझल्ट तो इकडे येणार. कळलं? इथे ती क्वेरी लिहायची. आणि जर तुम्हाला सिलेक्ट स्टार फ्रॉम वालीच जर क्वेरी लिहायची असेल, जसं आपण नेटिव्ह म्हणजे नेटिव्ह मायस्क्यूएलमध्ये वापरतो, तशी क्वेरी जर लिहायची असेल तर त्याच्यासाठी इथे एक पॅरामीटर पास करावा लागतो. नेटिव्ह क्वेरी इज इक्वल टू ट्रू, आणि इथे आपल्याला ती जी काही क्वेरी आहे ती लिहावी लागते. व्हॅल्यू नेटिव्ह क्वेरी इज इक्वल टू ट्रू आणि व्हॅल्यू. म्हणजे जर आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम म्हणजे जो आपला काय म्हणतात पारंपरिक मार्ग आहे डेटा फेच करायचा, या पद्धतीने जर फेच करायची असेल SQLच्या नियमाप्रमाणे, तर तुम्ही इथे नेटिव्ह क्वेरी इज इक्वल टू ट्रू असं लिहू शकता. आणि व्हॅल्यू म्हणजे ही क्वेरीची स्ट्रिंग पास करायची. आणि जर हे नको असेल तर तुम्ही JPQL वापरू शकता. JPQL म्हणजे जावा पर्सिस्टन्स क्वेरी लँग्वेज, म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्ट स्टार हा पार्ट लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही फ्रॉमपासून सुरू करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात तुम्ही जे काही टेबलचं नाव लिहिता ते कॅपिटल स्मॉल बघून लिहायचं. इथे कॅपिटल ई आहे, मग इथे कॅपिटल ई आहे म्हणून मी इथे कॅपिटल ई वापरला आहे. कळलं ना? इथे कॅपिटल ई आहे म्हणून इथे कॅपिटल ई येतोय. जेव्हा तुम्ही नेटिव्ह क्वेरी मारता, जसे की इथे MySQLमध्ये, इथे कॅपिटल स्मॉल लिहिलं तरी तुम्हाला सेम रिझल्ट मिळतो. याच्यामध्ये चालतं कॅपिटल स्मॉल झालं तरी, पण तिकडे JPQLमध्ये चालणार नाही. इथे कॅपिटल स्मॉल बघून द्यायचं जे काय असेल ते टेबलचं नाव. मग इथे आता फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, फाइंड बाय नेम अँड सॅलरी ग्रेटर दॅन, हे तुम्ही बघितलं ॲटोमॅटिक हे बनवतो. अशा प्रकारे अजून तुम्ही कोणकोणते कीवर्ड्स वापरू शकता, स्टार्ट्स विथ, एंड्स विथ, कंटेन्स, ग्रेटर दॅन, लेस दॅन, असे तुम्ही कोणकोणते वापरू शकता शब्द, ते त्या सगळ्यांची मी लिस्ट इकडे लिहून ठेवलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो स्प्रिंग बूट नोट्समध्ये. हे बघा, JPA रिपॉझिटरी ऑटो जनरेटेड मेथड्स. फाइंड बाय कॉलम, कॉलम म्हणजे काय, नेम असेल समजा, आता फाइंड बाय नेम कंटेन्स ही आपण बघितली. फाइंड बाय नेम इज कंटेनिंग सेम काम करणार, फाइंड बाय नेम कंटेनिंग सेम काम करणार, आणि फाइंड बाय नेम कंटेनिंग इग्नोर केस हे सुद्धा सेम काम करणार, फक्त कॅपिटल स्मॉल असेल तर तो इग्नोर करणार. ती जी स्ट्रिंग आहे ती तंतोतंत मॅच करणार नाही, कॅपिटल स्मॉल असेल तर तो तंतोतंत मॅच करणार नाही, कॅपिटल स्मॉल असलं तरी तो रिझल्ट आपल्याला रिटर्न करणार. त्याच्यानंतर फाइंड बाय नेम कंटेन्स बघितलं, तसंच तुम्ही काय करू शकता, फाइंड बाय नेम नॉट कंटेन्स. कळलं ना? फाइंड बाय नेम इज नॉट कंटेनिंग सेम काम करणार, फाइंड बाय कॉलम फाइंड बाय नेम नॉट कंटेनिंग सेम काम करणार. त्याच्यानंतर फाइंड बाय कॉलम लाईक हे सुद्धा सेम काम करणार, फाइंड बाय कॉलम कंटेन्स हे काम करतं सेम तसंच काम करतं. फाइंड बाय कॉलम नॉट लाईक हे सुद्धा सेम तसंच काम करतं नॉट कंटेन्स सारखं. त्याच्यानंतर फाइंड बाय कॉलम स्टार्ट्स विथ, फाइंड बाय कॉलम एंड्स विथ हे आपण सगळं बघितलं. हे जे आहे डेटचं हे आपण नंतर बघूया, हे एवढ्यात बघू नका. मग अजून काय आहे तिथे कीवर्ड, डिस्टिंक्ट म्हणून आहे. डिस्टिंक्ट म्हणजे काय ते इथे बघा. हे कदाचित तुम्हाला मी SQL शिकवताना दाखवलं होतं. हा जो काही रिझल्ट मिळतो, मला यांची फक्त नावं जर घ्यायची असतील इथे तर सिलेक्ट नेम फ्रॉम एम्प्लॉई. आता ही जी काही नावं झालेली आहे ती डुप्लिकेट झालेली आहे, ती मला सिंगल नाव पाहिजे आहे. तर मी काय करणार, डिस्टिंक्ट नावाच्या फंक्शनमध्ये कॉलमचं नाव पास करणार ॲज अ पॅरामीटर म्हणून. मग आता काय झालं, select distinct of name from employee.
डिस्टिंक्ट ऑफ आय डी डिजिग्नेशन करून बघूया. आय डी डिजिग हे सगळे आले. आता मी समजा इथे डिस्टिंक्ट या कीवर्डमध्ये टाकला आय डी डिजिग. हां, तर इथे बघा 1, 2 आणि 3 जे रिपीट होणार होते ते त्याने एकदाच बनवले. आता हे जे आहे ते नेमसाठी का चालत नाही? कारण चाललं मगाशी काहीतरी मी स्पेलिंगमध्ये चुकवलं असणार. असो, म्हणजे जे रिपीट होणारी नावं होती ती काय झाली, एकदा झाली. कळलं ना? आणि जर मी डिस्टिंक्ट शब्द काढून टाकला तर सगळीच्या सगळी नावं दिसणार, रिपीट झालेली सुद्धा दिसणार. मग इथे मी काय करू शकतो, तसं जर मला पाहिजे असेल तर फाइंड डिस्टिंक्ट बाय कॉलमचं नाव, फाइंड डिस्टिंक्ट बाय फर्स्ट नेम किंवा फाइंड डिस्टिंक्ट बाय लास्ट नेम अँड कीवर्ड, फाइंड बाय फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. मग त्याच्या संबंधित इथे क्वेरी आहे. आणि इथे क्वेश्चन मार्क 1 आणि क्वेश्चन मार्क 2 म्हणजे काय हा विषय आहे, हा सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. समजा इथे 2 पॅरामीटर आपण दिलेले असतील, डबलमध्ये सॅलरी आणि स्ट्रिंगमध्ये नेम. मग याची जेव्हा इथे क्वेरी बसते तेव्हा काय होते, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. आता JPQLमध्ये सिलेक्ट स्टार लिहायची गरज नाही. फ्रॉम एम्प्लॉई वेअर नेम इज इक्वल टू कोलन नेम असं आपण लिहित होतो ना, अँड सॅलरी इज इक्वल टू कोलन सॅल. आता हे कोलन नेम म्हणजेच काय, इथे येणारा पॅरामीटर, आणि कोलन सॅल म्हणजेच इथे येणारा पॅरामीटर, इथे येणारी व्हॅल्यू. बरोबर. मग याला एक दुसरा ऑप्शन आहे, क्वेश्चन मार्क देऊन 1 म्हणजे काय, इथे पहिला पॅरामीटर पास कर, पहिला पॅरामीटर काय आहे इथे हा, आणि इथे दुसरा पॅरामीटर पास कर, क्वेश्चन मार्क देऊन 2 टाकू शकतो, इथे दुसरा पॅरामीटर. मग असे भरपूर जर पॅरामीटर्स असतील तर क्वेश्चन मार्क 1, क्वेश्चन मार्क 2, क्वेश्चन मार्क 13, क्वेश्चन मार्क 14 हे कॉम्प्लिकेटेड बनू शकतं ना. म्हणून त्याच्यापेक्षा मी जास्त करून हा कोलनवाला मार्ग वापरतो. कोलनच्या पुढे इथल्या पॅरामीटरचं नाव द्यायचं. हा मार्ग मला सोपा वाटतो. तुम्हाला जो मार्ग सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही करा. त्याच्यानंतर अँड आहे तसं ऑर आहे. अँड काय करणार, फाइंड बाय फर्स्ट नेम अँड लास्ट नेम, ज्याचं फर्स्ट नेम अमुक अमुक असेल आणि लास्ट नेम अमुक अमुक असेल. मग या दोन्ही गोष्टी जर ट्रू असतील, मॅचिंग होत असतील तरच रिटर्न करणार. आणि ऑर कीवर्ड काय करणार, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्याच्यातली एक जरी कंडिशन ट्रू झाली, मॅच झाली, तरी तो रिटर्न करणार ऑर वापरला तर. याचा सुद्धा तुम्हाला इथे प्रॅक्टिकल करून दाखवतो. ही क्वेरी आता खोडतो. फाइंड बाय नेम अँड सॅलरी असं आहे ना. आता मी इथे काय करतो, फाइंड बाय नेम ऑर सॅलरी असं करून हे रन करतो. फाइंड बाय नेम अँड सॅलरी, पहिला पॅरामीटर काय आहे, नेम. नेम काय टाकतो, पांडुरंग. अँड सॅलला व्हॅल्यू काय देतो, 2 लाख आणि रन करतो. एरर आला कुठेतरी, 9 वाजायला आले की एरर येतात. वेलकम पेज मॅपिंग डिफाइन. फाइंड बाय आय डी डिजिट कडे एरर आला. हां, हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी डॉट 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 दिलं ना. मग ही क्वेरी लिहिताना त्याने गोंधळला तो. हे तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी लिहिलेलं. आता काही एरर आलेला नाही. बघा, ज्याचं नाव पांडुरंग आहे आणि सॅलरी 2 लाख आहे,
तेच रेकॉर्ड त्याने पाठवलं. म्हणजे नाव पांडुरंग मॅच व्हायला पाहिजे आणि सॅलरी 2 लाख, या 2 कंडिशन्स आहेत. या दोन्ही कंडिशन जर ट्रू असतील तरच ते रेकॉर्ड दाखवू, असं याचा अर्थ. हे काम कोणाचं? अँड ऑपरेटरचं. इथे आपण अँड वापरला ना, इथे अँड आहे, ऑर आहे. आपल्या कोडमध्ये सुद्धा बघा, इथे आपण अँड वापरला बघा. इथे फाइंड बाय नेम अँड सॅलरी. आता ऑर वापरतो. ऑरमध्ये काय होणार? ह्या ज्या 2 कंडिशन्स आहेत त्याच्यातली एक जरी कंडिशन ट्रू असली तरी तो रिटर्न करणार. म्हणजे आउटपुटमध्ये आपल्याला दोन्ही रेकॉर्ड्स मिळतील. अँडच्या ठिकाणी फक्त मी काय टाकतो? इथे ऑर टाकतो. बघा आता दोन्ही रेकॉर्ड मिळतात. ऑर काय करतं? नेम पांडुरंग असलं पाहिजे किंवा सॅलरी 2 लाख असली पाहिजे. पहिल्यामध्ये काय होतं? नेम पांडुरंग होतं, ते त्याने रिटर्न केलं. आणि दुसऱ्यामध्ये काय होतं? नेम पांडुरंग होतं. इकडे सॅलरी 2 लाख, इथे 3 लाख होती, तरी त्याने रिटर्न केलं. का? या दोघांमधली एक जरी केस मॅच झाली, या दोघांमधली एक जरी केस मॅच झाली तरी ते रिटर्न करणार. का? कारण इथे आपण ऑर ऑपरेटर वापरलेला आहे. इथे हा जो अँड आहे याचा काही संबंध नाही. हा इथे तुम्ही अँड वापरला तर अँड ऑपरेटर लागू होणार. इथे ऑर वापरला तर ऑर ऑपरेटर लागू होणार. इथे जो अँड वापरतो तो आपण पॅरामीटर्स पास करण्यासाठी. आता मला तिसरा पॅरामीटर पास करायचा असेल तर परत इथे अँड लिहिणार आणि इथे तिसरा पॅरामीटर पाठवणार. कळलं ना? हा अँड वेगळा आणि तो ऑर अँडवाला तो अँड वेगळा. कळलं? त्याच्यानंतर इज इक्वल्स म्हणजे काय? फाइंड बाय फर्स्ट नेम, जे आपण मगाशी केलं होतं. फाइंड बाय नेम इथे बघा तेच. मग याच्या पुढे मी असं सुद्धा लिहू शकतो, इज इक्वल्स. कळलं ना? सेम रिझल्ट मला मिळणार. इथे त्यांनी घेतलाय फाइंड बाय फर्स्ट नेम, याचा रिझल्ट मिळतो तोच अजून कशाद्वारे मिळतो? फाइंड बाय फर्स्ट नेम इज, फाइंड बाय फर्स्ट नेम इक्वल. इज इक्वल नाही, हां, फाइंड बाय फर्स्ट नेम इज किंवा फाइंड बाय फर्स्ट नेम इक्वल्स, ह्याने सुद्धा सेम रिझल्ट मिळणार. त्याच्यानंतर बिटवीन, फाइंड बाय स्टार्ट डेट बिटवीन. समजा तुमच्याकडे 2 डेट्स असतील, 2 डेट्समधले तुम्हाला रेकॉर्ड्स पाहिजे असतील. एखाद्या कॉलममध्ये डेट्स असतील, त्यांची डेट ऑफ जॉईनिंग असेल किंवा डेट ऑफ बर्थ असेल. मग त्या 2 डेट्समधली सगळी तुम्हाला रेकॉर्ड्स पाहिजे असतील तर इथे बिटवीन क्वेरी तुम्हाला SQLमध्ये शिकवलेली आहे. तर इथे आपण फक्त काय लिहायचं? फाइंड बाय कॉलमचं नाव बिटवीन आणि तो बिटवीनवाला पॅरामीटर पास करायचा. त्याच्यानंतर एज नावाचा कॉलम असेल तर फाइंड बाय एज लेस दॅन, फाइंड बाय एज ग्रेटर दॅन. एज ऐवजी आपण सॅलरी वापरला, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन. तसंच आपण फाइंड बाय सॅलरी लेस दॅन करू शकतो. मग लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू करायचं असेल तर फाइंड बाय सॅलरी लेस दॅन इक्वल, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन इक्वल असं वापरणार. त्याच्यानंतर एखादा डेटचा कॉलम असेल तर फाइंड बाय, त्या डेट कॉलमचं नाव समजा स्टार्ट डेट असेल तर काय? फाइंड बाय स्टार्ट डेट बिफोर, फाइंड बाय स्टार्ट डेट आफ्टर हे वापरू शकतो. म्हणजे त्या डेटच्या अगोदर येणारे रेकॉर्ड्स रिटर्न करणार किंवा त्या डेटच्या नंतर येणारे रेकॉर्ड्स रिटर्न करणार रिस्पेक्टिव्हली, बिफोर आणि आफ्टरसाठी. फाइंड बाय एज नल, इथे इज कंसात लिहिलेला आहे म्हणून तुम्ही तिथे कंस टाकायचा नाही. याचा अर्थ काय? फाइंड बाय एज इज नल असं लिहू शकता किंवा फाइंड बाय एज नल असं लिहू शकता. म्हणजे जर एज या कॉलममध्ये नल व्हॅल्यू असेल तर तो रिटर्न करणार. नॉट नल म्हणजे काय? जर एज हा कॉलम नॉट नल असेल म्हणजे त्याच्या की कन्स्ट्रेंट तुम्ही जर त्याला नॉट नल लावलेला असेल तर तो रिटर्न करणार. आणि नॉट नल म्हणजेच काय करणार? याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे असा त्याचा अर्थ. नॉट नल की कन्स्ट्रेंट जेव्हा लावता तुम्ही तर त्याच्यात कंपल्सरी व्हॅल्यू तुम्हाला टाकली पाहिजे ना. ती व्हॅल्यू काहीतरी त्या ठिकाणी आहे, एम्प्टी नाही आहे ती जागा, तर तो काय? ट्रू रिटर्न करणार. फाइंड बाय एज नल अँड फाइंड बाय एज नॉट नल. फाइंड बाय फर्स्ट नेम लाईक, हे तुम्हाला कंटेन्स दाखवला ना, कंटेन्स आणि लाईक सेम काम करतं. फाइंड बाय फर्स्ट नेम नॉट लाईक, हे कसं काम करणार? फाइंड बाय फर्स्ट नेम नॉट कंटेन्स अशा प्रकारे काम करणार. त्याच्यानंतर स्टार्ट्स विथ दाखवलं तुम्हाला, एंड्स विथ दाखवलं, त्याच्यानंतर कंटेनवालं दाखवलं,
त्याच्यानंतर तुम्हाला हा जो काय जो हे येतोय रिझल्ट तुम्हाला मिळतोय तो तुम्हाला सॉर्ट करायचा असेल तर तुम्ही काय करता, ऑर्डर बाय कॉलम नेम लिहिता ना. मग तसंच तुम्ही इथे काय लिहू शकता, फाइंड बाय कॉलमचं नाव आणि ऑर्डर बाय कॉलमचं नाव असं तुम्ही टाकू शकता. DEC दिलं तर उतरत्या क्रमाने होणार. हे एक आपण एक्झाम्पल बघूया आणि आजचं हे लेक्चर थांबवूया ऑर्डर बायचं. आधी ही ऑर्डर बाय वाली जी क्वेरी आहे त्याच्यासाठी आपण इथे एक मेथड बनवूया, लिस्ट ऑफ एम्प्लॉई. फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, हां आधी अशी बनवतो मी, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन वाली मेथड मी अजून बनवलेली नाही आणि याच्यामध्ये मी तुम्हाला ऑर्डरवालं करून दाखवतो. डबल सेल ऑलरेडी आहे, हो इथे वरती बनवलेली आहे. फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन आणि इथे काय करतो आता, ऑर्डर बाय सॅलरी अशी मेथड लिहितो, ऑर्डर बाय सॅलरी. आधी सर्व्हर रिस्टार्ट करतो इथून. इथे सर्च कीवर्ड लिहायला विसरायचा नाही हां. हे आपल्या कस्टम मेथड आपण रन करताना फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन आणि ऑर्डर बाय सॅलरी. मग इथे आता पॅरामीटर मी काय पाठवणार, इथे सॅल हा एक पॅरामीटर मला पाठवावा लागेल. पॅरामीटर कसे पाठवतो, क्वेश्चन मार्क सॅल इज इक्वल टू, इथे सॅलरी ग्रेटर दॅन ना. मग मी काय करतो, इथे ज्यांची सॅलरी 2 लाखपेक्षा मोठी आहे अशी रेकॉर्ड्स इथे आली. आणि ही रेकॉर्ड्स कशी आली बघा, इथे काय आहे 2,50,000, इथे 3 लाख आणि इथे 4 लाख, चढत्या क्रमाने आली. ही जर मला उतरत्या क्रमाने पाहिजे असतील तर मग मी इथे काय करणार, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, हे तुम्हाला समजलं. मग इथे ऑर्डर बाय सॅलरी आहे ना, त्या ठिकाणी मी काय करणार, DESC म्हणजे काय, डिसेंडिंग ऑर्डर. DESC म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. तुम्हाला उतरत्या क्रमाने मिळाली बघा. आधी 4 लाख सॅलरी ज्याची आहे ती, त्यानंतर 3 लाख, त्यानंतर 2,50,000 वाली. कळलं. याच्यासाठी जर आपण क्वेरी काय लिहावी लागली असती आपल्याला इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमधून आपण करायला गेलो असतो तर, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन सॅल, इथे जी काय व्हॅल्यू आली ती, ऑर्डर बाय सॅलरी. मग याच्यासाठी काय आपल्याला क्वेरी लिहावी लागली असती, सेम क्वेरी, फक्त पुढे ऑर्डर बाय सॅलरी नंतर DESC हा कीवर्ड लिहावा लागला असता. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर सॅलरी ग्रेटर दॅन, इथे पास केलेली व्हॅल्यू, ऑर्डर बाय कॉलमचं नाव सॅलरी स्पेस DESC अशी आपल्याला क्वेरी लिहावी लागली असती. मग ह्या सगळ्या क्वेरी आपल्याला लिहायची गरज पडत नाही, कारण स्प्रिंग बूट तुमच्यासाठी ॲटोमॅटिक क्वेरी जनरेट करतो. फक्त तुम्हाला जे काही नियम सांगितले फंक्शन लिहितानाचे, कॅमल केस वगैरे वापरायची, हे नियम फक्त लक्षात ठेवून तुम्ही त्या फंक्शनला किंवा या मेथडला नाव दिलं पाहिजे, तर त्यानुसार ते ॲटोमॅटिक क्वेरी जनरेट करतं. मग आज जे काही तुम्हाला शिकवलं त्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट्स असतील तर ते विचारा, नाही तर मीटिंग लिव्ह करू शकता. आदित्य काय डाऊट? अरे आदित्य डाऊट, हां ठीक आहे.